तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे याची सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार रामकृष्ण हरी कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम, हरि 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम। हे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, सोहा विठ्ठल बरमा बरमा, सोहा विठ्ठल बरमा। रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, सोहा विठ्ठल बरमा। रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, सोहा विठ्ठल बरमा बरमा, सोहा विठ्ठल बरमा। सोहा विठ्ठल बरमा, सोहा माधव बरमा। सोहा विठ्ठल बरमा, सोहा माधव बरमा। सोहा विठ्ठल बरमा, सोहा माधव बरमा, सोहा विठ्ठल बरमा बरमा, सोहा विठ्ठल बरमा। सुप्रोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुप्रोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। सोहा विठ्ठल बरमा, सोहा माधव बरमा, सोहा विठ्ठल बरमा बरमा, सोहा विठ्ठल बरमा। सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी मन, बापर कुमा देवी वर। सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर, सोहा विठ्ठल बरमा बरमा, सोहा विठ्ठल बरमा। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरे, जय जय राम हरे, जय जय राम हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम। आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा,
सखळांच्या पाया माझे दंडवत सखळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन कवित सखळांच्या पाया माझे दंडवत सखळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा म्हणे लाभ होतो व्यापार म्हणे लाभ होतो व्यापार काय फार शिकवावे सखळांच्या पाया माझे दंडवत सखळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा बार कुमाई बार कुमाई बार कुमार जय जय बार कुमार जय जय बार कुमार जय जय बार कुमारी जय जय बार कुमारी जय जय बार कुमारी आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश आजी आपुला
विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल अपने अपने माता पिता
विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सखाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध सखाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सखाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाल विठाल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथ्यातील वारकरी संप्रदायाचा नियम कीर्तनाला संत सोडून अभंग कोणाचेही घेता येत नाही, पण अशा संतांचा अभंग घेतला पाहिजे की त्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला. ते जगाचे जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग आहे. विठाला विठाला कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या आई वडिलांच्या पवित्र अशा चरणाला मी वंदन करतो. माझ्या इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या परंपरेच्या चरणाला वंदन करतो. तुम्ही जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणाला वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो ते श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय दातो मुनींद्रहि समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम बाबाजी सद्गुरु प्रथमणमना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपल्याला 1 तासामध्ये सर्व अभंग सोडवायचा आहे बरं का. प्रयत्न करील जेवढी चरण सोडवता येतील तेवढी. विठाल विठाल आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. गाथ्यातील आपला माथा सरळ व्हावा म्हणून गाथा आहे तुकोबरायांचा बरं का.
आणि तुकोबरायांचा गाथा जर नसता तर इथं बसलेल्या लोकांचा माथा सरळ झाला नसता. मग या जगाच्या पाठीवर माझ्या तुकोबरायांनी गाथा आणला. मंडळी लक्षामध्ये ठेवा, जो गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला तोच गाथा भगवंताने तारला. बरोबर आहे ना, हे सर्वांना माहीत आहे. जो गाथा भगवंताने तारला त्या भगवंताने त्या गाथ्याला स्पर्श केलेला आहे, म्हणजे तो गाथा आपला माथा सरळ करण्यासाठी आहे. व तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, बाबांनो लक्षामध्ये ठेवा, जीवनामध्ये जन्माला आलाय, जीवनाचा नाश करून घेऊ नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. का तुकोबरायांना वाटलं असेल आपल्या आयुष्याचा नाश होतोय हो? कारण तुकोबरायांना माहिती होतं महाराज की परत हा मनुष्य जन्म आपल्याला भेटणार नाही. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, बाबांनो इथून पाठीमाग झालं पाहू नका, पुढे जामी नाही. तुकोबराय म्हणले, आता तरी इथून पाठीमाग जीवनात काय झालं बघू नका, पण इथून पुढे तरी सुधरा. मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. हो, जीवनाचा नाश करून घेऊ नका. का नाश करून घेऊ नका? हा मनुष्य जन्म मिळालाय ना, हा इतका सुंदर आहे, हा परत मिळत नाही, एकदाच मिळतो बरं का. असं वाटत असेल या जन्मामध्ये काही नाही करता आलं, पुढच्या जन्मामध्ये काहीतरी करू, पण परत मनुष्याला मनुष्य जन्म नाही मिळत. लक्षात ठेवा. सांगणारे तुकोबराया. कोण तुकोबराया? ज्या तुकोबरायांच्या मांडीला मांडी लावून भगवंत जेवायचे ते तुकोबराया तुम्हा आम्हाला उपदेश करतात. नुसता तुकोबरायांनी उपदेश केला नाही, तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला मुखाने सांगितलं नाही, तुकोबरायांनी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पायावर दंडवत घातलं. दंडवत म्हणजे लक्षात आलं, पाय पसरून तुमच्या माझ्या पायावर तुकोबरायांनी आपलं मस्तक ठेवलं, हात तुमच्या माझ्या समोर पसरले आणि तुकोबरायांनी दंडवत घालून सांगितलं, आपुलाले चित शुद्ध करा, आपुलाले चित शुद्ध करा, आपुलाले चित शुद्ध करा, आपुलाले चित सखळाच्या पाया दंडवत घालणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरु झाले. वारकरी संप्रदायामध्ये 3रे जगद्गुरु तुकोबराय आहेत. पहिले जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु, 2रे जगद्गुरु आद्य शंकराचार्य आणि 3रे जगद्गुरु माझे जगाचे गुरु तुकोबराया. ते तुकोबराया तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालून सांगतात, आपलं चित्त शुद्ध करा. काही गरज नव्हती तुकोबरायांना सांगण्याची. मंडळी थोडंसं कीर्तन बारकाईने ऐका. तुकोबरायांना सांगण्याची गरज नव्हती. तुकोबराया जन्माला आले देहूमध्ये, मावळ तालुक्यामध्ये, आणि आपण जन्माला प्रत्येक जण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेलो, वेगवेगळ्या तालुक्यातून आलेलो आहोत. पण त्या तुकोबरायांना तुमची माझी काळजी आहे, त्या संतांनाच काळजी असते, दुसरी कोणाला काळजी नसती. म्हणून जीवनामध्ये संत असे भेटले पाहिजेत की त्या संतांच्या पदराला धरल्यानंतर आपल्याला भगवंतापर्यंत जाता आलं पाहिजे. जीवनामध्ये अशा संतांचा पदर धरा, अशा संतांचा, अशा गुरुचा पदर धरा की त्या गुरुचा पदर धरल्यानंतर आपल्याला गुरु देवापर्यंत घेऊन गेला पाहिजे. मग तुकोबरायांच्या जीवनामध्ये असेल, माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये असेल, महाराज अशा गुरुची प्राप्ती झाली की त्यांनी देवापर्यंत नेऊन ज्ञानोबराया तुकोबरायांना पोहोचवलं. नुसतं पोहोचवलं नाही तर देवच होऊन बसले हो. मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये असा गुरु भेटला पाहिजे की त्या गुरुचं बोट धरल्यानंतर, त्या गुरुचा पदर धरल्यानंतर आपण देवापर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणून जनार्दन महाराजांचं प्रमाण आहे, कीर्तनामध्ये प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. आठवते का प्रमाण? ऐसियांचा पदर धरा, 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 ऐसियांचा पदर धरा. तेने देव येई धरा, तेने देव येई धरा.
ऐसे पदरा ते धनी तेने देव येईल खरा तेने देव येईल खरा तेने देव येईल खरा ऐसे पदरा ते धनी ऐसे पदरा ते ऐसे यांचा पदर धरा तेने देव येई घरा. बघा महाराज सांगतात तुम्ही जर योग्य संतांचा पदर धरला ना तर निश्चित तुम्ही देवापर्यंत जाल. पण जीवनामध्ये असा गुरु भेटला पाहिजे, नाही तर उगी त्या गुरुला देव माहिती नाही मग तुम्हाला देवापर्यंत कधी जाता येईल, नाही जाता येणार. लक्षात ठेवा. मग जीवन बर्बाद करून घेऊ नका. तुकोबाराय म्हणले नाश करू नका जीवनाचा. बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुकोबाराय नुसते सांगून थांबले नाहीत. शेवटी तुकोबाराय म्हणले मी मेलो तरी काय तुम्ही माझं ऐकणार. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकोबाराय मेले तरी महाराज तुम्ही तुकोबारायांचं ऐकलं आणि ऐकणार. वा काय हुशार मंडळी. नाहीच म्हणताय तुम्ही अजूनपर्यंत पण नाही म्हणताय म्हणजे अवघड आहे का नाही. परमार्थ फार तुकोबाराय गेले मंडळी. लक्षात ठेवा ज्या तुकोबारायांच्या सोबत भगवंत असायचे, ज्या ज्ञानोबारायांच्या सोबत भगवंत असायचे, हे संत निघून गेले. आपल्याला सांगून सांगून उपदेश केला ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी, पण नाही ऐकलं मंडळी. आम्ही का आम्ही संसारामध्ये तल्लीन झालो, संसारामध्ये मग्न झालो आणि या संसारामधलं दुःख एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे बरं का मंडळी. ऐका तुम्हाला वाटत असेल महाराज तुम्ही सांगताय मग तुम्ही प्रपंच करत नाही का. निश्चित करतो. प्रपंची असावे ऐका नाही, पण असल्यासारखं असावं प्रपंच. आणि प्रपंचात जो अडकला त्याचा परमार्थ नाही. तुकोबाराय जर मंडळी प्रपंचामध्ये अडकले असते ना तर महाराज तुकोबारायांचा परमार्थ झाला नसता. तुकोबाराय प्रपंचामध्ये जरूर राहिले पण तुकोबारायांनी कधीही आवडीने तुकोबारायांच्या पत्नीने हाक मारून तुकोबारायांना सांगितलं नाही मला ब्युटी पार्लरला घेऊन चला. नाही सांगितलं हो. तुकोबाराय संसारामध्ये नव्हते. तुकोबाराय संसारामध्ये अडकले असते तर आज तुमचा माझा उद्धार झाला नसता. देवाने संतांचा अवतार घेतला. मी सांगत नाही प्रमाण सांगतं. देवाने संतांचा अवतार घेतला आणि तुमच्या माझ्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण झाले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. तुमचा माझा उद्धार करण्यासाठी देव आले. देव हे संत आहेत ना हे आपले देव आहेत. लक्षात ठेवा. मग अशा देवाच्या संतांच्या सानिध्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह 19 वर्ष झाली मंडळी. तुम्ही उद्या 2 तप तुमची पूर्ण होतील आणि 2 तपाकडे वाटचाल करत असणारी ही मंडळी. आनंद वाटला. मुंबई सारख्या ठिकाणी आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करताय. आनंद वाटला. निश्चित माझ्या भगवंताची तुमच्या सर्वांच्यावर जे जे या ठिकाणी या सप्ताहामध्ये कार्य करत असतील मग कोणतंही कार्य असो निश्चित त्याच्यावर भगवंताची कृपा होणारच. लक्षात ठेवा. फक्त मनापासून करा. कोणतीही गोष्ट करा मनापासून. परमार्थ करायचा आहे ना परमार्थ मनापासून करा. संतांनी परमार्थ मनापासून केला. आपण परमार्थ करतो आपल्या स्वार्थासाठी, संसारासाठी, प्रपंचासाठी. आपल्या प्रपंचात जर एखादी गोष्ट कमी पडली तर आपण मंदिरामध्ये जातो का नाही आणि देवाच्या पुढे गेल्यानंतर हात बंद करतो, डोळे बंद करतो आणि देवाला सांगतो देवा माझ्या प्रपंचात या गोष्टीची कमी आहे, उणीव आहे, मला तेवढी दे रे भगवंता. पण देवाचा एक न्याय, देवाचा न्याय सांगू का. ऐका ऐका. देवाचा न्याय असा आहे देव मागणारला कधी कमी ठेवत नाही. देव मागणारला कधी देत नाही आणि न मागणारला देव कधी कमी ठेवत नाही. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी देवाकडे काहीच मागितलं नव्हतं. काहीच. ज्यांची पत्नी अन्न पाण्या वाचून मरण पावली तुकोबारायांची, ज्या तुकोबारायांनी देवाला पाचारण केल्याबरोबर भगवंत हजर राहायचे, जगाचा मालक तुकोबारायांनी हाक मारल्याबरोबर यायचा, ज्या देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या देवाच्या सत्तेशिवाय वारा चालत नाही, त्या तुकोबारायांनी देवाला हाक मारल्याबरोबर जगाचा मालक तुकोबारायांच्याकडे यायचा. पण तुकोबारायांची पत्नी अन्न पाण्या वाचून मेली. लक्षात ठेवा. तुकोबारायांना अवघड नव्हतं देवाकडे धान्य मागायला. अख्खं घर भरलं असतं, कोठार भरलं असतं धान्याचं. पण तुकोबारायांना माहितीये देवाकडे काय मागावं आणि काय नाही मागावं. आणि मागणाराही त्या पटीचा असावा महाराज. जर मागणारा त्या योग्यतेचा असेल तर देणारा भगवंत त्या योग्यतेचाच असतो. लक्षात ठेवा. खरंय ना महाराज.
म्हणून आपण काय मागितलं पाहिजे देवाकडे कळलं पाहिजे. मग जन्माला आलोय ना, जीवनाचा नाश करून घेऊ नका. हो, तुकोबारायांनी तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालून सांगितलं चित्त शुद्ध करून घ्या. एकदा का तुमचं माझं चित्त शुद्ध झालं की तुकोबारायांनी महाराज तुमच्या माझ्या हिताचा विचार करावा. आपलं हित कशात आहे? तुकोबारायांनी सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन. बघा, इथं बसलेल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाचं हित, भगवंताचं चिंतन, देवाचं नामस्मरण करण्यात आहे. कशात? देवाचं चिंतन करण्यात आहे. मग तुकोबारायांनी सांगितलं हो, आयुष्याचा नाश करून घेऊ नका. तुमचं चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्ही भगवंताचं भजन करा. पण शेवटच्या चरणामध्ये जगाचे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला माफी मागून बोलतायत. उपदेश पर अभंग आहे, पण तुकोबाराया माफी मागून बोलतायत शेवटच्या चरणामध्ये. मंडळी, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, माझा अधिकार नाही तुम्हाला शिकवण्याचा, कारण मुळातच तुम्ही ज्ञानी आहात, हुशार आहात. माझ्यासारख्या पामराने तुम्हाला शिकवावं तरी काय? कोण बोलतंय? जगाचे गुरु तुकोबाराया. ते तुकोबाराया तुम्हा मला जीवनाचा नाश करून घेऊ नका सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये माफी मागून बोलतायत. काय अधिकार असेल तुकोबारायांचा? नम्रता किती होती तुकोबारायांच्याकडं? तुकोबारायांच्या समोर 5 वर्षाचा मुलगा जरी आला मंडळी ना, तरी तुकोबाराया त्याला आहो जावो बोलायचे. आहो जावो. इथं म्हातारा समोर आला तरी आपण त्याला आरोतुरो बोलतो. राहिली नम्रता. सगळं लोप पावत चालले, संस्कृती लोप पावत चाललीये. आता फक्त हिताची या जागा, एवढीच हिताची जागा राहिली, बाकी कुठंही हिताचं ऐकण्यासारखं राहिलं नाही. म्हणून या मंडळीला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. तुमच्यामुळं कमीत कमी या मंडपामध्ये बसलेले 10 जरी सुधारले 10, तर निश्चित त्यांच्या लेकरा बाळांचा आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार, निश्चित लागेल. म्हणून आता सध्या कलियुग आहे, कॅम्प्युटर युग आहे, काय होईल सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. कोणती वेळ कोणता काळ कसा येईल सांगू शकत नाही. म्हणून बाबांनो, घेतलेला शेवटचा श्वास माझा श्रीमंती म्हणून घ्या. घेतलेला शेवटचा श्वास तोच तुमचा माझा श्रीमंती. एक श्वास जर संपला, थांबला, तर निश्चित आपलं जीवन थांबलं. म्हणून जीवनाचा नाश करून घेऊ नका. तुकोबाराया सांगून सांगून दमले, पण आम्ही ऐकलं नाही. परमार्थ फार अवघड नाही, परमार्थ फार सोपा आहे. इथं बसलेले सगळेजण तुम्हाला हात जोडून सांगतो बाबांनो, अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत, कोणी 80 वर्षाचा असेल, कोणी 100 वर्षाचं इथं असेल, कोणी 5 वर्षाचा असेल, इथं बसलेले प्रत्येक जण माझ्या माता भगिनींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, का बरं तुम्हाला हसायला सांगा? लाडकी पण मी त्यातला नाही बरं का, विठाल. इथं बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनींनो लक्षामध्ये ठेवा, इथं बसलेले आपण प्रत्येक जण देवासोबत बोललेलो आहे. कुणासोबत? देवासोबत. जगाचा मालक तुमच्या माझ्यासोबत बोललेला आहे. आठवण करून देतो कधी बोललाय. ऐका जरा बारकाईने. ज्या वेळेला हा गर्भ, हा देह आईच्या गर्भामध्ये होता, थोडस आतमध्ये शिरायचं, परमार्थी कीर्तन होणार, टाइमपास हशा होणार नाही, ते सांगा तेही करेल, पण परमार्थिक. कारण कीर्तनामध्ये कीर्तन चांग होय अंग, कीर्तनामध्ये कीर्तन झालं पाहिजे. लक्षात ठेवा, इथं बसलेले आपण प्रत्येक जण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये आपण प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाला आणि 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाल्यानंतर आईच्या गर्भामध्ये या देहाला यातना सहन होत नव्हत्या. काय होत नव्हत्या? इथं बसलेल्या प्रत्येकाचं सांगतोय मी, लहानापासून मोठ्यापर्यंत आईच्या गर्भामध्ये यातना सहन होत नव्हत्या. म्हणून गर्भामध्ये असताना या देहाने, या जीवाने हात जोडले होते. कुणाला? त्या देवाला. ए देवा, मला या यातना सहन होत नाहीत, मला या यातनेतून बाजूला काढशील का रे? एक वेळ तोरी या दुखावे गळे, एक वेळ तोरी या दुखावे गळे, एक वेळ तोरी या दुखावे गळे, एक वेळ तोरी या दुखावे गळे.
आठवीन पाय हा माझा नवस 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 आठवीन पाय आठवीन पाय हा माझा हात जोडले देवाला. हे देवा, या दुःखातून बाजूला कर ना. भगवंताने सांगितलं तुला या दुःखातून बाजूला करेल, पण मला वचन द्यावं लागेल. बघा ऐका मंडळी, इथं बसलेल्या प्रत्येकाने देवासोबत करार केलाय. कुणी 5 वर्षाचा, कुणी 1 दिवसाचा, कुणी 1 सेकंदाचा, कुणी 10 वर्षाचा, कुणी 50 वर्षाचा, कुणी 100 वर्षाचा करार केलाय. हे देवा, या दुःखातून बाजूला कर. भगवंताने सांगितलं तुला या दुःखातून मी बाजूला करतो, मला वचन दे ना. काय वचन हवंय? या दुःखातून तुला बाहेर काढल्यानंतर मला विसरणार नाही ना? देवाला सांगितलं नाही विसरणार. भगवंताने डबल विचारलं, जर तू मला या दुःखातून तुला काढल्यानंतर बाहेर आला आणि मला जर विसरला तर तुझ्या जीवनामध्ये दुःख येईल. देवाला डबल सांगितलं, देवा नाही विसरणार तुला. ऐका बरं का, बारकाने ऐका थोडस, म्हणजे समजेल आपण कशासाठी जन्माला आलो, घेतला जन्म कशासाठी. आला जन्माला बाहेर, भगवंताने दुःखातून बाहेर काढलं आणि लहानपण खेळण्यामध्ये घालवलं, तरुणपण मस्तीमध्ये गेलं आणि म्हातारपणामध्ये काठीवर आला आणि देवाची आठवण झाली नाही. ज्या वेळेला जाण्याची वेळ आली, शेवटची अवस्था, त्यावेळेला पुन्हा एकदा देवाला हात जोडले. देवा, आता यातना सहन होत नाहीत, घेऊन जा रे पटकन. भगवंताने सांगितलं तुला नेलं असतं, पण मला दिलेलं वचन काय? त्यावेळेला विचारलं देवाला, देवा मला आठवत नाही तुला वचन काय दिलं होतं. भगवंताने गर्भामध्ये नेलं आणि सांगितलं 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाल्यानंतर तू मला वचन दिलं होतं की मला विसरणार नाही. मग देवा मला आठवण राहिली नाही. मग भगवंताने सांगितलं तुला आठवण करून देण्यासाठी मीच संतांचा अवतार घेतला होता. काय सांगितलं? मीच संतांचा अवतार घेतला होता. आणि त्या संतांनी आम्हाला सांगितलं होतं की 21,600 वेळामध्ये घेतलेला प्रत्येक श्वास हा देवाच्या नावाने घे, तुझ्या जीवनात दुःख येणार नाही. महाराज, संत आले, संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, पण आम्हाला नाही त्या मार्गाने जाता आलं. आपण जो 24 तासामध्ये श्वास घेतो हा 21,600 वेळा घेत असतो. हा श्वास घेत असताना या हृदयामध्ये देवाचा प्रवेश होत असतो. लक्षात ठेवा. कुणाचा? मी सांगत नाही, प्रमाण सांगतंय. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीची. ज्ञानोबराय सांगतात, मी सांगत नाही. बघा, एवढी संतांनी आपल्याला ओळख करून दिली, एवढी संतांनी आपल्याला आठवण करून दिली. मग 21,600 वेळामधला श्वास जर देवाच्या नावाने आपण घेतला तर जीवनात दुःख येणार नाही. संत सांगतात, मी सांगत. मग आम्हाला संत भेटले, आम्हाला संतांनी सांगितलं या मार्गाने चला. म्हणून मी मगाशी सांगितलं, ऐसे यांचा पदर धरा, तेने देव ये घरा. बघा, असे संत आले की ते संत आपल्याला मार्गस्थ करत असतात आणि आपल्याला सांगत असतात, चला देवापर्यंत नेऊन तुम्हाला पोचवतो. काय सांगितलं? चला तुम्हाला देवापर्यंत नेऊन पोचवतो, तुम्हाला देवाची भेट घालून देतो. नुसती भेट घालून देत नाही तर देवही तुमच्यासोबत तुमच्या घरी येईल. एवढे संतांनी आपल्याला मार्ग दाखवले, पण महाराज आम्हाला संतांच्या मार्गाने जाता आलं नाही. संतांनी आपल्याला सगळ्या खुणा सांगितल्या, संतांनी आपल्याला सगळे मार्ग दाखवले. एवढंच नाही, 729 वर्ष झाली. ऐका, ज्या माऊलींचं आपण या ठिकाणी पारायण करतो ना, त्या माऊलींना 729 वर्षापूर्वी माहिती होतं काय घडणार आहे इथं. 400 वर्षापूर्वी माझ्या नाथ बाबांना माहिती होतं जगाच्या पाठीवर काय घडणार आहे, आणि 400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारांना माहिती होतं जगाच्या पाठीवर काय घडणार. म्हणजे संतांनी आम्हाला सगळं सांगितलं, पण आमचा संतांच्यावर विश्वास नाही का? मग हे सप्ते हे कशासाठी चालले? टाइमपास आहे का पैसे कमवायसाठी चालले? संतांच्यावर जर विश्वास नसेल तर काय फायद्याचं आहे का? नाही काय फायद्याचं. म्हणून विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता, आपल्या सद्गुरूवर, आपल्या गुरुवर असा विश्वास पाहिजे. गुरु तारो अगर मारो, पण माझा गुरु माझ्या पाठीशी आहे का नाही? महाराज, जीवनात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तुम्ही काही करा, मी सांगत नाही, प्रमाण सांगतंय. देवाला गुरु करावा लागला होता. कुणाला? प्रभू रामचंद्राला गुरु करावा लागला, भगवान श्रीकृष्णाला गुरु करावा लागला. देव आहेत, जगाची उत्पत्ती ज्यांच्यामुळे झाली त्या भगवंताला गुरु करावा लागला. मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहे ना, आपल्याला गुरुची आवश्यकता आहे का नाही मला सांगा ना. परब्रह्म राम
वशिष्ठा शरण कृष्ण संदीपाने गुरु केला. देवाला गुरु करावा लागला. मग आपल्या जीवनात जर गुरु भेटला तर काय अवघड आहे? फक्त एकच आहे, गुरु असा भेटावा त्या गुरुच्या बोटाला धरल्यानंतर देवापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, का नाही? म्हणून मगाशी मी प्रमाण दिलं. आता मगाचं प्रमाण मला सांगा, इथं बसलेल्यापैकी ऐसी यांचा पदर धरा तेने देव येई घरा, असं कोणाकोणाला वाटतंय? ज्यांना ज्यांना देव आवडतो त्यांनी हात वर करा. महाराज आम्हाला देव आवडतो. ज्यांना आवडतो त्यांनीच हात वर करा. आता देवाने आपल्या घरी यावं असं किती लोकांना वाटतं? त्यांनी हात वर करा. देवाने आपल्या घरी यावं सर्वांना वाटतं ना? तुम्हाला हात खाली करायला सांगितले का? हा, देव आपल्या घरी यावा असं वाटतो, देव आपल्याला आवडतो. आता देवाच्या घरी जायला किती लोकांना आवडेल? त्यांनी हात वर करा. का बरं हात खाली केले तुम्ही? देवाच्या घरी जायला आवडत नाही ना? आवडतं का? कोणाकोणाला आवडतं दिले हात वर करा. विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का? एक सांगू, रागाला जाऊ नका. देवाच्या घरी इथं बसलेल्या प्रत्येकाला जायचे, फक्त देवाला विसरू नका. एक दिवस का होईना तुम्हा आम्हाला मला प्रत्येकाला देवाच्या घरी जायचे, प्रत्येकाला इथं बसलेल्या. आज कोण वार आहे? शुक्रवार आहे, ऐक नाही? कशाने वार आहे? शुक्रवार. पुढच्या शुक्रवार पर्यंत इथं बसलेले प्रत्येक जण देवाच्या घरी जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर मंडळातल्या कार्यकर्त्यांच्यावर जाळच निघणार आहे की बाबा आणला कशाला. कसं जाणार आहे सांगू का? आज शुक्रवार आहे, या शुक्रवारी नाही गेला, शनिवारी नाही गेला, रविवारी, पण प्रत्येकाचा एक वारी ठरलेला आहे, प्रत्येकाचा. लक्षात ठेवा. म्हणून आपण जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा. आपल्या मनाला विचारा कसं जगायचंय. मग मी जन्माला आलो कशासाठी? मी आलो कुठून? आलो कशासाठी? आणि मला जायचंय कुठं? याचा शोध लावण्यासाठी परमार्थ. उगी गळ्यात माळ, छातीला पाटीला पोटाला मनगटाला गण, याला परमार्थ म्हटलं जात नाही. हो, काही काहींचे गुडघे गेले महाराज, वाऱ्या करून वाकडे झाले गुडघे, नाही देव भेटला. फक्त 22व्या वर्षात देवाला प्राप्त केलं ज्ञानोबरायांनी. किती वर्षात? ओनली फॉर 22 इयर, फक्त 22 वर्ष. जगाच्या पाठीवर इतिहास घडला. 22व्या वर्षी समाधी घेणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया एकमेव संत आहेत. कितव्या वर्षी? 22व्या वर्षी. इथं 80 वर्षाचे झाले, पण ज्ञानेश्वरीतली एक ओवी कळली नाही महाराज आम्हाला. 22व्या वर्षी जगाच्या मालकासोबत ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. किती परमार्थ ज्ञानोबरायांचा सांगा ना? फक्त 22 वर्षात. पण 22 वर्षामध्ये ज्ञानोबरायांनी देवाला आपलं केलं. 42 वर्षाचा परमार्थ माझ्या तुकोबरायांचा आहे महाराज, ऐका. 42 वर्षाचा परमार्थ तुकोबरायांचा आहे. भक्तीचा कळस तुकोबरायांनी केलाय ना. कुठली शाळा होती? आता मुंबईमध्ये सगळे हुशार आहेत, शिकलेले, डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे वगैरे, भरपूर पदव्या आहेत, भरपूर पदव्या आहेत. पण कोणत्याही शाळेत नाही गेलेले माझे तुकोबराया, कोणत्याही शाळेत न गेलेले माझे ज्ञानोबराया, कोणत्याही शाळेत न गेलेली माझी जनाबाई देवाला आपलं केलं. हृदयात ठेवलं देवाला आपल्या, नुसतं करून न घेतलं, हृदयात ठेवलं. सांगा ना, तुकोबरायांच्या काळात कुठली शाळा होती? तुकोबरायांचा गाथा असा आहे, तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये अभंग अशी आहेत, ते वाचल्यानंतर कळेल. माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अशी आहे, वाचाल तरच वाचाल. लक्षात. ज्ञानेश्वरी वाचाल तर वाचाल. महाराज, दुर्दैव आहे महाराष्ट्रामधलं. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायांचा जन्म झाला त्या महाराष्ट्रामध्ये अजून 80% लोक अशी असतील, 80% 100तली, त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही. सहज घसा पडतील 80% लोक. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. अमेरिकेमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण झाली आमच्या महाराष्ट्रामध्ये, आहे का नाही? ज्ञानेश्वरी बघा. आणि त्या ज्ञानेश्वरीवर एवढे शोध लावले अमेरिकेतील, बाहेरच्या देशातील लोकांनी. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून तिथं पारायण चालू आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आम्ही कोटी कोटीचे बंगले बांधले. ज्या माऊलीच्या, ज्या तुकोबरायांच्या कृपेने आमचे बंगले झाले महाराज. त्या माऊलींचा 100 रुपयाचा माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा आमच्या घरामध्ये नाही. काय फायदा आहे मला सांगा ना? अगदी खरं आपल्या मनाला विचारा. इथं बसल्यानंतर आपण 2-2 कोटीचे, 1-1 कोटीचे बंगले मागतो. बंगल्यामध्ये बाथरूम मोठं असतं का देवघर मोठं असतं? विचारा मना. बंगल्यामध्ये बाथरूम मधली एक एक्झिक्युटिव्ह फरशी बाथरूम मधली असती का देवाच्या घरातली असती? मनाला विचार.
म्हणजे कुठं चाललोय आपण. आणि बाहेरच्या देशामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आज माझ्या माऊलींच्या मंदिरामध्ये जाळण दिला. हे सगळे आमच्या आळंदीची मंडळी आहेत. 24 तास माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. 24 तास बंद नाही अजिबात ज्ञानेश्वरीचं पारायण. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरीतली एकच ओवी फक्त रोज शुद्ध भावाने वाचायची. एकच ओवी बरं का. तुमच्यावर देवाची कृपा होती. देवाची एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सर्व संतांनी सांगितलं वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पण एकमेव संत असे झाले, नाथ महाराज. नाथ महाराजांनी सर्वांच्या उलट करून सांगितलं बरं का. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. बघा, ज्ञानेश्वरीतली एकच ओवी जर शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणाने वाचली तर त्याच्यावर देवाची कृपा होते. कोणाची? साक्षात भगवंताची कृपा होते. मग आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचायला हरकत आहे का? पण शुद्ध भावाने वाचा, नाही तर उगी आम्हाला जगाला दाखवण्यासाठी वाचू नका. तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीची 1000 पारायणं केली. किती? 1000 पारायणं भंडारा डोंगरावर एकांतामध्ये केली बरं का. तुकोबारायांनी दाखवत पारायणं केली एकांतामध्ये. 1000 पारायणं ज्या वेळेला तुकोबारायांची झाली त्यावेळेला तुकोबारायांच्या हृदयामध्ये ते उतरलं आणि तुकोबारायांच्या वाणीतून प्रगट झालं. ते ज्ञान आहे. लक्षात ठेवा, अशी ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीची जर तुम्ही चव घ्याल, चव, तर तुम्हाला त्याचं चव कळेल. पण आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. आम्ही सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त मोबाईलवर चालत बसलो. बस, आता कुठेही जाण कुठेही बसा, दुसरं काहीच नाही. म्हातारा असू नाही तर तरुण असू नाही तर बारका असू, सारखं चालूच आहे त्याच. काय काहींची बोटांची कातडी गेली हो, एवढे मोबाईल चालत बसतात. म्हाताऱ्याला सुद्धा मोबाईल पाहिजे. धे रे तसला मोबाईल बोट फिरवायला पाहिजे. असं कान पाडलं पाहिजे त्याला धरून. त्याला बोट फिरवाय कशाला पाहिजे? करणं परमार्थ बाबा. आणि परमार्थ सांगू का मंडळी, ऐका. परमार्थ म्हातारपणामध्ये करायचा नसतो. दुपारी कुठेतरी विषय झाला आमचा, नाही का. गळ्यामध्ये माळ म्हातारपणामध्ये घालायची नसती. परमार्थ हा तरुणपणामध्ये करायचा असतो. हा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे. लक्षात ठेवा. ज्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत ना, त्या गुरूंना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि परमार्थ तरुणपणातच करा. म्हातारपणात केलेला परमार्थ फळाला येत नाही. उदाहरण देऊ का? साधन सोपं. आम्ही शेतकरीच आहे बरं का. हा, वाळलेल्या झाडाला पाणी घालून झाड फुटल का? तसं म्हातारपणामध्ये माळ घालून त्याला परमार्थ येईल का? पण बरीचशी जण येतात आणि म्हणतात, महाराज आता घाला की गळ्यात माळ, जरा मोक्ष मिळू द्या. असा मोक्ष मिळतो होय तुला बाबा? तरुणपणामध्ये नळ्या नुळ्या खांड खुंड काडा काडा फोडून खाल्ली, दात पडल्यावर म्हणतो बाबा घाल रे बाबा माळ. कसा तुला देव भेटेल? देव अशाने भेटायचा नाही. लक्षात ठेवा. हा, देव काय भोळ वेडा आहे का मला सांगा? पण माणसाने काही काढलं देव भेटेल, देव असा भेटत नाही. लक्षात ठेवा. याच्यासाठी शुद्ध भाव पाहिजे. देव अशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. मनी नाही भाव म्हणे देव मला पाव. 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 देव आशाने भेटायचा नाही रे. देव आशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
देवाचा भेटल का? देवाचा भेटणार नाही. मग तुकोबाराने सांगितलं, मग संतांनी सांगितलं, लक्षात ठेव. मग देवाने सांगितलं 21,600 वेळा मधला श्वास तू देवाच्या नावाने घे. तुला त्यावेळेला आठवण करून दिली होती, आठवण नव्हती ना? मी आलो संतांचा अवतार घेऊन. मी तुम्हाला बरोबर प्रचार ह्याच्यावर दृष्टांत आणून सोडले. मग 21,600 वेळामध्ये देवाचं नामस्मरण कर. जीवनात दुःख येणार नाही आणि आयुष्याचा नाश होणार नाही. तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणात आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. हो, नका करू नाश आयुष्याचा. पाया माझे त्याच्यावर, पाया माझे त्याच्यावर, नका करू नाश सकळांचा पाया माझ्या दंडवर, सकळांचा पाया आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता बघा पहिलं चरण सोडवलं. तुकोबराया सांगितलं जीवनाचा नाश करून घेऊ नका, परत मिळणार नाही. लक्षात ठेवा. एवढा सुंदर देह मिळालाय. या देहाला रंगवू नका, या देहाला नटवू नका. याला पावडर, क्रीम, फाउंडेशन, बरेचसे उद्योग चालू आहेत. कशावर? देहावर. या देहावर एवढा खर्च चालू आहे. 2 तासासाठी या देहाला 70-80 हजार रुपये खर्च. किती तासासाठी? बस 2 तासासाठी. 2 तासांनी लग्न झालं आणि संध्याकाळी नवरी घरी गेली, हातपाय धुतले, बेडरूम मध्ये नवरी बसल्यानंतर नवरदेव बेडरूम मध्ये आला आणि एकदम दचकला. म्हणला माझी बायको कुठे गेली? आईला विचारलं, आई काय रे बाळा? अगं माझी ही कुठे आहे? आई म्हणली तुझी ही तर बेडरूम मध्ये, बघ ना. अगं दुसरंच कोणतरी बसली. आई आली बेडरूम मध्ये, बघितलं, आईने सांगितलं अरे बाबा ही तुझीच आहे. तो म्हणला मग दुपारी वेगळी होती आणि आता? आई म्हणली 2 तासाच्या मेकअपचा परिणाम आहे. आता मला सांगा, या देहाला तुम्ही किती रंगवलं, किती नटवलं, तरी देहाला काय फायद्याचे सांगा ना. तुकोबराया कुठेही पावडर लावाय गेले नव्हते, ज्ञानोबराया नव्हते, जणी नव्हती, पण त्यांनी देवाला आपलं केलं. बघा परमार्थ अवघड नाही हो, परमार्थ फार सोपा आहे. सगळं मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, पुराव्यासहित सांगणार आहे. मला माझ्या सद्गुरूंनी, समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादांनी जे शिकवलं तेच तुम्हाला सांगणार, त्याच्यापेक्षा काही नाही. आणि मी तुकाराम महाराज, ज्ञानोबराया, संत सोडून काही सांगणार. आता मी जर सांगितलं माझ्या घरातलं इथं सांगत बसतो तर तुम्हाला त्याचा बेनिफिट काय? काहीच नाही. पण कीर्तनकाराने इथं कीर्तन सोडून दुसरं काही सांगितलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. मग कोणताही कीर्तनकार मोठा असो नाही तर बारका असो, इथं फक्त संतांचंच वर्णन आणि देवाचंच वर्णन करायचं असतं, दुसरं कोणाचंही नाही. जगाच्या पाठीवर जगाचा एकच मालक भगवान पांडुरंगराया, दुसरा कोण मालक नाही. लक्षात ठेवा. आणि तो भोळा देव आहे माझा भगवान पांडुरंगराया. तुम्ही देवाच्या पायावर नतमस्तक व्हा. हो, तुमची इच्छा प्रगट करा, देव तुमची इच्छा प्रगट करेल. आता जगाच्या पाठीवर फक्त एकमेव देवस्थान असं राहिलंय की देवाच्या पायावर नतमस्तक होता येतं, मस्तक ठेवता येतं देवाच्या पायावर. बाकी कोणत्याही देवाला जा, लाख रुपये भरा, किती लाख रुपये भरा, आणि तिथं दर्शनाला जाण सांगा मला देवाच्या पायावर डोकं ठेवायचंय, नाही देणार ठेवून. पण माझ्या भगवंताच्या पायावर 1 रुपया सुद्धा देऊ नका. माझ्या भगवंताच्या पायावर डोकं ठेवा. त्याचे पायी घाला मी मोलने घे जगते
देवाच्या पायावर मिठी पडली पाहिजे बरं का. देवाच्या पायावर मिठी संतांची पडली. आपण जातो ना देवाच्या पायावर, नुसतं डोकं दंदिशी आपटायचं पुढं, दंदिशी आपटायचं पुढं, हे का नाही. पंढरपूरला येताना, मी पंढरपूरचे आहेत बरं का, पंढरपूरहून आलोय, एवढ्या लांबून आलोय. बघा तुम्ही बसलेले इथं, आता खरं खरं बोला, तुम्ही आता सगळे माझ्या समोर बसलाय, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, म्हणजे मला काय वार्डात उभं राहायचं मी पण सांगितलं. आता इथं फ्रेश कोण आहे खरं सांगा. असे कसे ताट कीर्तनामध्ये कसं आनंद पाहिजे, प्रेम पाहिजे, कीर्तनामध्ये असं फ्रेश वाटलं पाहिजे की नाही बसल्यानंतर. तुम्ही उगे असे बसलाय. मी एवढ्या लांबून प्रवास करून आलोय, 350-400 किलोमीटरचा. फ्रेश कोण वाटते खरं सांगा बरं. तुला काय आहे बाबा, तू यशीच्या गाडीत आलाय म्हणतील ना लगेच मला. पण मुखामध्ये भगवंताचं नाम असल्यानंतर जीवनात दुःख येत नाही, लक्षात ठेवा. हो, ज्याच्यासाठी जन्म घेतलाय, हो, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवा मी कशासाठी जन्म घेतलाय, तुकोबरांच्या लक्षात आलं. मग आता इथं बसलेले आपण ते कशासाठी जन्म घेतलाय, तर त्या देवाचं भजन करण्यासाठी. कुणाचं? देवाचं. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही मोठे व्हा, पण तुम्हाला शेवटचा श्वास हा घ्यावाच लागणार आहे. काय म्हणतोय मी? श्वासाशिवाय तुमचं माझं जीवन. आणि तो श्वास ज्या वेळेला हृदयामध्ये प्रवेश करतो ना, त्यावेळेला आत देव प्रवेश करत असतो. सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीची, कोण्या कारणासी येणे माझे झाले. ऐका, ज्ञानोबरांची अभंग आहे. कोण्या कारणासी येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप, निर्गुण येणे निराकारी जाणे, सदा माझे राणे निरंजनी. निरंजन म्हणजे जो चालू श्वास आहे तो. ऐका बरं का, डोक्यावरून जात नाही ना तुमच्या? डोक्यावरून जात असेल तर तसं बी मला सांगा. ज्ञानोबरांचा अभंग आहे. 1400 वर्ष तपश्चर्या केली होती. कुणी? चांगदेवानी 1400 वर्ष तपश्चर्या केली नव्हती. आता म्हणणार हे सगळं उलटच झालं गड्या आज. चांगदेव 14 वेळा, ज्या वेळेला काळ आला आणि काळ आल्यानंतर चांगदेव समाधीत लपून बसायचे, 14 वेळा काळाला पाठीमाग लावलं होतं म्हणून 14 वेळा 1400 वर्ष जगली. लक्षात ठेवा, 1400 वर्ष जगले, 14 वेळा काळावर मात केली होती. आणि काळावर मात कधी करता येते माहितीये का? ज्या वेळेला सद्गुरूची कृपा होती त्याच वेळेला काळावर मात करता येते. काळ पळून गेला दुरी, सद्गुरु कृपा झाल्या वरी. मी सांगितले तुम्हाला, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. तुकोबराय म्हणले, माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली, काळ पळून गेला. मग आपल्यावरही सद्गुरूची कृपा होईल, फक्त विश्वास ठेवा. नुसता विश्वास ठेवू नका. तर तुकोबराय म्हणले, बाबांनो विश्वास ठेवू नका, मी सांगतो तुम्हाला, माझं ऐका. तसं ना ऐकायचं ना, तुमच्या पायावर दंडवत घालून सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाला माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे आपुलाले
शुद्ध सांप्रदायिक चाल झाली. टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी. वा वा वा. आता थोडंच असं ऐकायला मिळायला लागले, नाही तर आता सगळा धिंगाणाच आहे. म्हणजे बऱ्याच चाली आहेत तिथं, इंग्लिश हिंदी गाण्यांच्या, नाही का, पण शुद्ध सांप्रदायिक परमार्थ असावा. सखाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबरायांनी दंडवत घातलं तुमच्या माझ्या पाया. अधिकार होता तुकोबरायांचा, होता का मला सांगा ना? दंडवत घालण्याचा अधिकार नव्हता. तुकोबराया सामान्य नव्हते, तुकोबराया गरीब नव्हते. ऐका ऐका, तुकोबरायांची संपत्ती 400 वर्षापूर्वी किती होती? तुकोबराया 53-54 गावचे जहागीरदार होते. एका गावचे नाही, एका 1000 एकराचे नाही, 54 गावामध्ये 3000 एकर एका गावात जमीन धरा. 54 गुणुले 3000 किती एकर झाली? फास्ट गणित करा. मग तुकोबरायांनी संसार कुठं सोडला हो महाराज? इंद्रायणीमध्ये सोडला. रात्री सांगितलं ना, रात्रीच्या महाराजांनी, देवाला भेटायचंय ना, देवाला प्राप्त करायचंय ना, संसारातून अलिप्त झाल्याशिवाय देव भेटत नाही. तुकोबराया संसार सगळा कुठं सोडला? इंद्रायणीमध्ये सोडला. सगळी नावं ठप ठेवायला लागली लोक. ए तुक्या, वेडा झालास का? तुकोबराय म्हटले काय झालं? अरे संसार सोडतो. हो का? मला देवाला प्राप्त करायचंय. सगळा संसार सोडला आणि तुकोबरायांनी देवाला प्राप्त केलं. तुकोबराया ज्ञानोबरायांनी सगळा संसार देवाच्या पायावर वाहिला, देव प्राप्त झाला. इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाच्या नावावर कमीत कमी एक रूम तरी असते. इथं मुंबईत रूम नसेल तरी गावाला राहायचं घर तरी प्रत्येकाच्या नावावर आहे का नाही? हा, मला सांगा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावावर आज आत्ता तुम्ही आळंदीमध्ये जावा, या क्षणाला उद्या सकाळी माझ्या गाडीत बसून चला आणि देहू नगरीमध्ये जावा आणि तुकाराम भोलोबा आंबिले नावाचा उतारा नगरपालिकेतून काढा. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी नावाच्या ज्ञानोबरायांचा उतारा नगरपालिकेत काढा. निघतच नाही. पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत ज्ञानोबा आणि तुकोबरायांची कीर्ती आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपली किती दिवसाची कीर्ती आहे? बस 13 दिवस. 17व्या दिवशी जन्माला घातलेलं पोरग भाया माग सारून तलाट्याच्या ऑफिसात जाते आणि आळ करते. कुणाच्या नावाला? मोठ्याने सांगायचं. जन्माला घातलेलं आपलंच पोरग जाते म्हणते बापाच्या नावाला आळ करा. मग आता आपल्या नावावर रूम ठेवून फायद्याची आहे का? न उद्या माझ्या नाव काय? लक्षात ठेवा, संसार सोडल्याशिवाय देव भेटत नाही. संतांनी संसार सोडला, पण कसा सोडला माहितीये का? देवाला प्राप्त करून घेण्यासाठी. आणि संतांनी सांगितलं तुम्हाला संसार सोडता येणार, संसारामध्ये राहा, फक्त देवाला विसरू नका. देवाला विसरल्यानंतर दुःख आहे, म्हणून तुमच्या माझ्या जीवनात दुःख आहे. मग सकाळी आज निश्चय करा, महाराज तुम्ही सांगितलं ना, उद्या सकाळी उठतो, अंघोळ करतो म्हणा. मोठ्यांना का म्हणू, म्हणजे मी ऐका, उद्या सकाळी उठायचं आणि उठल्या उठल्या अंथरुणावर बसायचं. अंघोळ करू नका, ब्रश करू नका, काही करू नका. उठल्या उठल्या पहाटे उठा 4 वाजता आणि ज्या देवाने जन्माला घातलं त्या देवाचं दर्शन घ्या. पहाटे 4 वाजता उठायचं. गळ्यामध्ये तुमच्या माळ नसू द्या, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांच्यासाठी सांगतो, त्या भगवान पांडुरंगरायाला समोर घ्या आणि त्या देवाचं दर्शन घ्या. उद्यापासून नियम करा, पुढच्या 1 वर्षापर्यंत तुमच्या जीवनात तुम्हाला देव काही कमी करणार नाही, काही कमी पडणार. फक्त एकच करा गड्या हो, उठल्या उठल्या तेवढा मोबाईल काय घेऊ नका. आता काय काय असं झाले 2-2 तास मोबाईलच चालू. वाईट अवस्था आहे महाराष्ट्रात, वाईट. रोज सकाळी उठायचं, त्या देवाचं दर्शन घ्यायचं. आपल्याला जन्माला घातलंय देवाने. बघा, आपल्याला एवढे सुंदर हात दिलेत महाराज, एवढे पाय दिले, कान दिले, नाक दिलं, डोळे दिले. कशासाठी दिले? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे त्रिकोणची नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे त्रिकोणची नारायण, नासे जीवपण भवरोग. दिला
तेने आदिवर दिला दान वयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण काय गुण तया वा मला वाटतं 26 जानेवारीला काल आहे ना आपला महाराजांच्या आठवणीत आहे का हिंदू आहे ना हिंदूच्या लक्षात 26 जानेवारी राहिलीच पाहिजे हिंदूच्या लक्षामध्ये 15 ऑगस्ट राहायला पाहिजे आणि हिंदूंच्या लक्षामध्ये गुढीपाडवा राहिला पाहिजे ते 30% 1 जानेवारी 25 डिसेंबर या आपल्या अवलादीचं काम लक्षात ठेवा खरं सांगू का थोडस टोचल माझं बोलल्यानंतर टोचू द्या ऐका 25 डिसेंबर आपल्या हिंदूंचा सण आपल्या हिंदू धर्माचा ते कुठलाही सण नाही ऐका 25 डिसेंबर हा कुणाचा सण आहे ख्रिश्चन लोकांचा महाराष्ट्रामध्ये जेवढे ख्रिश्चन लोक आहेत ना त्यातल्या 100%तला 1% लोक तुमच्या गुढीपाडव्याला शुभेच्छा देत नाही 1% ऐका पण आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या ख्रिश्चनच्या त्या नाताळा दिवशी आपली बावळाट नुसत्या शुभेच्छा 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 अरे कुठं चाल हिंदू म्हणून जन्माला आलो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला द्यायच्या हा निश्चय करा निश्चय करा कुठं चाललोय आपण कुठं चालली संस्कृती आपली आपल्या वडीलधाऱ्या माणसाने काय शिकवलं आपल्याला जरा डोक्यामध्ये घ्या भान ठेवा जरा भान असल्यासारखं वागा सगळी दुनिया उलटी पालती व्हायला लागली अरे काय चालेल नाथांना 400 वर्षापूर्वी कळलं होतं किती वर्षापूर्वी या जगाच्या पाठीवर काय घडणार आहे 400 वर्षापूर्वी केंगार सर 400 वर्षापूर्वी तर शकून ऐका निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून सांगावं आलो यमाई माझे नाव पत्रच नाही पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत घडेल थोर थोर दादा डोंगर उडून जातील 18 जाती एका ठिकाणी जेवतील नाथांना माझ्या 400 वर्षापूर्वी कळलं होतं जगात काय घडणार 400 वर्षापूर्वी नाथांनी सांगितलं होतं डोंगर सुद्धा वाहतील आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये झाली ना घटना अगदी भगवंताच्या माऊलीच्या कृपेने मी त्या गावामध्ये कीर्तन करून आले हो पण ज्या वेळेला महाराज ही घटना घडली ना आम्ही बघायला गेलो होतो डोळ्यातून पाणी आलं माळीन गाव बघितल्यानंतर अरे काय त्या गावामध्ये होती शाळा सुद्धा राहिली नाही महाराज शाळा असतील आंबेगाव तालुक्यातील कोणी इथं वारकरी वाईट वाटलं होतं बघा 400 वर्षापूर्वी आम्हाला संतांनी आम्हाला सावध केलं होतं कशासाठी सावध झालो हरीच्या आलो जागरणा सावध व्हा आणि सावध झाला तरच जगा लक्षात ठेवा ही दुनिया भामट्याची बाबा लक्षात ठेवा कशाची भामट्याची दुनिया आहे मग आपलं हित कशात आहे बघा तर तुमचं माझं हित कशात आहे तर देवाचं भजन करण्यात आहे देवाची टाळी वाजवण्यात हो तुकोबारांनी हिताचं पाहिलं तुम्हाला सांगू का तुम्ही जीवनात संपत्ती कमी कमवा पण जीवनात संतती चांगली कमवा तुमच्या संपत्तीला कोणी हिंग लावून चाटाय मोकळं नाही माझ्या जीवनात घडलेला दृष्टांत सांगतो महाराज ऐका माझ्या जीवनात घडलेला दृष्टांत सांगतो 2018 साली मी कीर्तनाला निघालो बीड जिल्ह्यामध्ये मांजरसुंबा नावाचं गाव आहे का माहिती पाटोद्याच्या बाजूला हा आणि मी निघालो कीर्तनाला पंढरपूरहून निघालो ऐका दृष्टांत बारकाने ऐका माझ्या जीवनात घडलेला ज्वलंत दृष्टांत तुम्हाला सांगतो संपत्ती कमी कमवा पण जीवनात संतती चांगली कमवा निघालो कीर्तनाला पोचलो माझ्या बरोबर 2 गायक हरिभक्तीपरायण आमचे तुषार महाराज गाडे मान तालुक्याचं भूषण आहे सुंदर गायनाचार्य आहेत हरिभक्तीपरायण हरी महाराज पंडित आणि आमचा शशिकांत मोरे मृदुंगाचार्य आम्ही 4 निघालो पंढरपूर मधून गाडी निघाली संध्याकाळची वेळ होती पोहोचलो आम्ही मांजरसुंब्यामध्ये 12:30 पावणे 1 वाजता दृष्टांत बारीकाने ऐका सर्वांनी ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ आणि नंतर ठरवा माझा सिद्धांत काय ते ऐका गाडी पोहोचली आमची 1:15 वाजता 1 वाजले आम्हाला मांजरसुंब्यात पोहोचाय सकाळी आम्हाला फुलाचं कीर्तन होतं गेलो निवांत झोपलो फुलाचं कीर्तन झालं आणि तिथून आम्ही जेवण करून दुपारी 2 वाजता निघालो चैत्र महिन्यातील दिवस होते हनुमान जयंतीचा सप्ताह चालू होता आणि बरोबर तिथून कीर्तन करून मला संध्याकाळी सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये एक फार मोठं गाव आहे तिथलं कोणतरी हितं असेल मी गावाचं नाव सांगत नाही त्या गावामध्ये कीर्तनाची सेवा जागराची माझ्याकडे होती
आम्ही तिथून निघालो 4 जण. कधी गायक गाडी चालवायची, कधी मी चालवायचो, कधी आमचा मृदुंगाचार्य चालवायचा. गाडी निघाली. संध्याकाळी 7 वाजता आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो. अजूनही गावाकडे काही काही ठिकाणी 9 ते 11 कीर्तनं बऱ्यापैकी आहेत. गाडी आमची 7 वाजता त्या गावामध्ये पोहोचली. गावामध्ये पोहोचल्यानंतर जवळजवळ 20-25 हजार लोकसंख्येचं गाव. दृष्टांत महत्वाचा नाही, सिद्धांत महत्वाचा आहे. ऐका, गाडी पोहोचली त्या गाव 20-25 हजार लोकसंख्येचं गाव असेल. पहिल्या चौकामध्ये गेलो. आमचे गायक गाडी चालवायला होते. मी म्हणलं, दादा गाडी थांबव, आपण विचारू कोणाला तरी मारुतीचं मंदिर कुठे आहे. गाडीतून खाली काच केली, विचारलं, सांगितलं पुढच्या चौकात जा. पुढच्या चौकात गेल्यानंतर परत राईट मारा, पुढे गेल्यानंतर विचारा, गाव मोठं आहे. असं करत 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 आम्ही 2-4 चौक पास केले. पुन्हा एका चौकात गेलो. चौकातून लेफ्ट टर्न मारला आणि एका व्यक्तीला विचारलं, मारुतीचं मंदिर कुठे आहे. त्यांनी सांगितलं, मारुतीचं मंदिर इथून थोडं पुढे गेला की राईट बाजूला एक बंगला आहे, त्या बंगल्याच्या थोडं पुढे गेले की तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसेल. निघाली गाडी, काचवर घेतली. पुन्हा त्या बंगल्याच्या जवळ गाडी गेली. सुंदर कंपाऊंड गेट होतं, कंपाऊंड होतं, त्याला सुंदर असं गेट होतं. गाडी त्या गेटच्या जवळ गेली. त्या गेटच्या जवळ एक बलाढ्य मोठी व्यक्ती, अंगावर पांढरी शुभ्र कपडे आहेत, डोक्याला कडक टोपी आहे, हातामध्ये मोबाईल आहे ऍपलचा. वा वा वा, सोन्याच्या अंगठ्या आहेत, चैन आहे, हातामध्ये ब्रासलेट आहे, कोल्हापुरी चप्पल घातली आहे आणि मिशाचा ताव मारलेला आहे. सावळ्या रंगाचा गडी उभा. ड्रायव्हरला सांगितलं आमच्या गायकाला, गाडी थांबवा. गाडी थांबवली, काच खाली केली. काच खाली केल्यानंतर हात जोडले आणि विचारलं, दादा मारुतीचं मंदिर कुठे आहे. त्यांनी सांगितलं, मारुतीचं मंदिर तुम्हाला पाहिजे. हो म्हटलं, कुठे. त्यांनी सांगितलं, थोडं पुढे जा आणि समोरच उजव्या बाजूला मंदिर दिसतंय. मी काच वर घ्यायला गेलो. काच वर घ्यायला गेल्यानंतर त्यांनी मला आपसुक विचारलं, कुठून आलात तुम्ही. मी म्हटलं, आम्ही पंढरपूरून आलोय. पंढरपूरून आलो म्हटल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्यांनी सहज विचारलं, पंढरपूरून आला. हो म्हटलं, महाराज आहे का. नाही म्हटलं, पोतराज. महाराज आहेत. हो. कीर्तन आहे तुमचं. हो म्हटलं, कीर्तन आहे. महाराज एक काम करा ना. काय करू. या म्हणले, कीर्तनाला वेळ आहे, चहा पाणी करूया आणि पुढे जाऊया. मी म्हणलं, आता वेळ असू द्या म्हणले, जवळच आहे मंदिर. दुसऱ्या गायकाने मला चिमटा घेतला, बाबा जाऊया. मृदुंगाचार्य म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही. नोकराला हाक मारली. दृष्टांत बारकाने ऐका, सिद्धांत कळला पाहिजे. हित कशात आहे ते सांगतोय मी, आपलं हित म्हणजे अभंग सोडून बाहेर जाणार नाही. नोकराला हाक मारली. गेट उघडलं. गेट उघडल्याबरोबर समोर इतका सुंदर बंगला दिसला, एसी वगैरे लावलेला, इतका एक्झिक्युटिव्ह बंगला. गायकाने डुसनीच दिली पाठीमागून, बाबा इथंच थांबू. मी म्हटलं, काय आपल्या बापाचा. नाही नाही म्हणला. मी म्हटलं, अरे पण त्यांनी बोलवू दे तरी, राहा भी काय म्हणू दे, काय उगीच काय करायचं. ते म्हणले, महाराज या, सर्वांनी चहा घ्यायला या. गाडीतून खाली उतरलो. तेवढ्यात त्या असणाऱ्या मालकाच्या मनात काय लपून असतं. म्हणले, बाबा एक काम करा, आज मुक्कामच आमच्यात करा. तोपर्यंत मृदुंगाचार्याने हांडली डुसली. तुम्हाला डुसलीच हा नाही, हांडली डुसणी. म्हणले, इथंच सर, इथंच राहू. त्यांनी सांगितलं, गाडी आतमध्ये घ्या. गाडी आतमध्ये घेतली. शेडमध्ये गाडी लावली. गाडीतून आम्ही खाली उतरलो. हातामध्ये चौघांनी 4 बॅगा घेतल्या. मृदुंगाचार्याने मृदुंग पाठीला अडकावला आणि निघालो. पुढं मालक, मध्ये आरोपी आणि माग ती नोकर. बंगल्याच्या दिशेने आमची वाटचाल. बंगल्याच्या जवळ गेलो. दृष्टांत बारकाने ऐका. बंगल्याच्या जवळ गेलो. पोर्च मध्ये चप्पल सोडली. मंडळी, ज्या पोर्च मध्ये आम्ही चप्पल सोडली त्या पोर्च मध्ये फरशी अशी होती, त्याच्यामध्ये चेहरा दिसत होता. मनामध्ये विचार आला, पोर्च मध्ये असे, आतमध्ये कसे. बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर आहासे हातक, सोफा, बेड, फर्निचर, बाय 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 बाय, काय विचारूच नका. तो एलईडी, ते झुंबरण, मस्तपैकी सोफ्यावर बसलो. एसी चालू केला. मालकाने आवाज दिला, महाराज पाणी घेणार का, थंड घेणार का साधं. तोपर्यंत गायनाचार्य म्हणले, थंड आणा. थंड पाणी आलं. पाणी पिलो. चहा घेणार का, कॉफी. दुसरे गायक म्हणले, नेस कॉफी आणा. मी म्हणलं, अरे हे काय आपल्या बापाचं नाही रे, जरा सावकाश घ्या. नेस कॉफी मागवली. कॉफी घेतली. बंगल्यात इकडं तिकडं बघत बसलो. सगळं झालं. नाश्ता करणार का, काय घेणार ना. त्याला शिरा, पोहे, उपमा. मस्तपैकी शिरा सांगितला. तुपातला साजूक शिरा आला, त्याच्यात काजू, बदाम. वा वा, मस्त नाश्ता केला. सगळं विचारलं. मी म्हणलं, बाबा एवढा मोठा बंगला.
छातीलाच हात लावून सांगितलं या पठ्ठ्याने बांधलाय 2 कोटीचा आहे. मी म्हटलं तुम्हीच बांधलाय पण आता काय आमच्या नावावर करणार असं नका तुमचा तर तुमचं आम्हाला काय करायचंय. या पठ्ठ्याने बांधलाय एवढी संपत्ती. महाराज माझ्याकडे संपत्ती किती ऐकायचंय का. हो म्हणलं ऐकायचंय. 100 एकर शेती मला 60 एकर ऊस आहे 40 एकर माझी द्राक्षाची बाग आहे 2 कोटी बँकेत आहेत दारात भारी भारीच्या गाड्या 5-6 गाड्या होत्या एवढी सगळी संपत्ती मी कमवली. छातीला हात लावून सांगितलं हो म्हणलं तुम्हीच कमवली असू द्या काय हरकत नाही. एवढी हो म्हणलं एवढा सुंदर बंगला दाखवला किचन बाथरूम बेडरूम सगळं दाखवून आणलं बसलो. माझा दृष्टांत संपला सिद्धांत सुरू झाला. कान उघडे ठेवून ऐका. मी म्हटलं एवढी संपत्ती कमवली हो तुम्हाला मुलं बाळ किती आहेत. त्यांनी सांगितलं महाराज मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं मुलगी नांदायला गेलीये. मला एकुलता एक मुलगा आहे पण व्यसनाच्या आधी. दृष्टांत संपलाय सिद्धांत ऐका कान उघडे ठेवून ऐका. एकुलता एक मुलगा आहे व्यसनाच्या अधीन झालाय. तेवढ्यात मुलगा आलाच चौकटीला हात लावून उभा आहे माग पुढं डोलायला. लाल बुंद झालेले डोळे पांढरी शुभ्र अंगावरचे कपडे आहेत पण लोटांगण घालून घालून कपड्यांचा कलर बदललेला आहे. ते बघितलं त्याच्याकडं त्याचा वानवळा एकच होता. वानवळा म्हणजे जुनी भाषा आहे बरं का. आता जुन्या लोकांना कळेल. लटक तुकोबरांची भाषा आहे नाही ज्ञानोबरांची. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वानवळा म्हणजे पूर्वी लोक म्हणायची तुझ्या बापासारखा तुझा वानवळा आहे म्हणजे जुनी भाषा आहे ना. आता हे आमचे जुने महाराज आहेत त्यांच्या लक्षात येत असेल. ते म्हणले महाराज मी म्हटलं आता छातीला नको हात लाव तुझंच आहे म्हटलं. मी म्हटलं हे तुमचंच आहे ओळखले आम्ही. त्यांनी सांगितलं आतमध्ये या दर्शन घ्या महाराजांचं बरं का. ऐका मंडळी बराच प्रयत्न केला पाय उचलायचे हात टाकायला पण पायच उचलत नव्हता. 2-3 वेळा झालं. ऐका मृदुंगाचार्य बरं का बाप ओरडला आतमध्ये या. जसं आतमध्ये या म्हणले तसे उमरेला ठस काढले आणि आमच्या पुढे येऊन दानदिशी जसे माझ्या पुढे पडले तसं बापाला उठवलं. म्हणले महाराजांच्या पाया पडा. आमचे पाय चापसले आमचे पायच गावत. बर तसल्याला काय पाय घावत. मी म्हटलं ही गबाळ तिकडच झालं. गेलं मस्तपैकी उठलो फेटा गुंडाळा कीर्तनाला गेलो. संध्याकाळचं कीर्तन केलं दाबून जेवलो. वर हॉल एसी मध्ये गेलो निवांत चौघ एसी मध्ये झोपलो. कंटाळून गेलो होतो. सकाळी उठलो आंघोळ केली शावर खाली गरम गरम पाण्याने डव साबण वा 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 मस्तपैकी शॅम्पू वगैरे लावला. आंघोळ केली डोक्याला तेल वगैरे लावलं. पावडर बिवडर नाही लावलं. खाली आलो. खाली आल्यानंतर म्हणलं बाबा जातो आम्ही निघालोय पण जाता जाता आमच्या कपड्याला बुक्का लावाय द्या ना. ते म्हणले बुक्काच नाही घरात. मग म्हटलं वांगाण आणा बादली भरून चोळ. 2 कोटीचा बंगला आहे आणि 10 रुपयाचा माऊलीचा बुक्का तुझ्या घरात नाही माऊलीच्या कृपेने झालेला. आम्ही आपल्या गाडीत बसलो. बरोबर 9:30 वाजता पंढरपूरला मी 4 वाजता पोहोचलो. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका मला 4 वाजता त्या गावातून फोन आला महाराज ज्यांच्या बंगल्यात तुम्ही मुक्कामाला थांबला त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता फोन आला ज्यांच्या बंगल्यात तुम्ही थांबले त्यांचे चिरंजीव गेले. सांगा मला तुमच्या संपत्तीला कोण हिंग लावून चाटाय मोकळ. कोण विचारतो तुमच्या संपत्ती. म्हणून संपत्ती कमी कमवा पण जीवनात संतती चांगली कमवा. संतती चांगली पाहिजे. स्वाभिमानाने सांगतो बरं का स्वाभिमानाने सांगतो. इथं बरेचसे आमचे महाराज मंडळी आहेत. इथं बरेचसे आमचे साधक आलेत. इथं बऱ्याचशा लोकांना माहिती आमचे आता मला सगळ्यांची नावं येत नाहीत पण आळंदीमध्ये आमच्या फडावर आले होते मंडळी. या नारदाच्या गादीवर बाय आमच्या आई वडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत आणि आम्ही एका घरामध्ये 9 कीर्तनकार आहेत. 9 1 2 नाही 9 कीर्तनकार आहे. आम्ही 5 भाव कीर्तन करतो. आमची मुलंही कीर्तन करतात. हे आमच्यावर आई वडिलांनी केलेले संस्कार आहे. जर तुम्हाला संस्कार चांगले करता येत नसतील तर तुम्ही संपत्ती कमी कमवा आणि कमवू पण नका हो. फार वाईट अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. रोज फिरतोय आम्ही रोज 400-500 किलोमीटर प्रवास आहे. वाईट अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. हात जोडून सांगतो तुम्हा सर्वांना हात जोडून हित कशात आहे तुकोबारायांनी तुम्हाला मला बघायला सांगितलं. मग तुमचं माझं हित कशात आहे तर त्या देवाच्या भजनामध्ये.
म्हणून एकदा सर्वांनी त्या भगवंताचं भजन हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. थांबा थांबा, हाताने टाळी म्हणजे लगेच चापाच्या खेळागत करायचं नाही, जरा कळकळ. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. आपले सर्वांनी एकदा पवित्र हात वर करा. वा वा वा, पंढरपूर वाटायला लागले बरं का, पंढरपूर वाटते. थांबा, टाळे वाजवू नका. सर्वांनी असे हात वर केले का? आता 12 वाजेपर्यंत असेच राहू द्या. केले का हात वर? बघा, जो करेल कीर्तनामध्ये टाळी वाजवायला टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हात खाली करा सगळ्यांनी. करा 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 करा. मी तुम्हाला हात खाली करायला सांगितले होते का? हात वर करायला सांगितले होते की नाही? खोड लागली तुम्हाला. काय लागली? मी कीर्तनात सांगत असतो, एका बाईच्या पोराला खोड होती. ऐका बार काय नाही, एका बाईच्या पोराला खोड होती. काय खोड होती? ते अंगठा चोकायचं. त्या बाईने त्या पोराच्या अंगठ्याला सगळी औषधं केली. त्याला कडू कारलं लावलं, चिकल लावला, माथी लावली, पण ते काय कार्ट अंगठा चोकायचं बंद होईना. दमून गेल्यानंतर बाजारात गेली आणि बाजारात गेल्यानंतर मैत्रीण भेटली. बाय 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 बाय, मैत्रीण भेटल्यावर कुठून आणली, केवढ्याची, ते बऱ्याच भानगडी असतात. दमली बाया पोराच्या खोडीला. काय पोरगो खोड्या करते? अंगठा चोकते. त्याला सगळी औषधं केली, त्याला कडू कारलं लावलं, चिकल लावला, माती लावली, पण काठ काय अंगठा चोकायचं बंद होय ना. मैत्रीण म्हणली, तुझं तरी या का अंगठ्या वय बरे, माझी दोन्ही संघच आहे, पण माझं आता पोरग बोटो चोकत नाही का? त्याला औषध भारी केले. काय केले? लय भारी केले. अगं काय केलंय सांगशील का नाही? अगं लय भारी केले ग. अगं सांग तरी काय केले? ती म्हणली काय नाही केलं, त्याला फक्त चड्डी ढिल्ली शिवली. ज्याला कळलं त्यालाच हसायला. फक्त शेजारणीला सांगू
त्याच्याकडे वेळ नाही. तसं तुमच्याकडे वेळ नाही आहे का नाही. मग अडचण दुःख आल्यावर म्हणतो देवा लय अडचण आहे, लय दुःख आहे, आता तरी य. मग देव म्हणतो नाही नाही, तू कीर्तनात टाळे वाजवली नाही माझ्यासाठी, मग मी काय येऊ तुझ्यासाठी. नाही येणार लक्षात. कशासाठी आलं सांगा ना तुम्ही मला. अरे फक्त तुम्ही भगवंतासाठी अर्धा तास द्या. 24 तासातला किती, फक्त अर्धा तास देवाला द्या. 23.5 तास भगवंत तुमच्या सोबत राहील. 23.5 तास. पण मनापासून करा बरं का. नाही तर उग बाबाने सांगितले घरी गेल्या गेल्या बायकोच्या पाया पडान, तसलं काय करू नका. फक्त एकच करा, आपलं हित ज्याच्यामध्ये आहे ते करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. आहे का नाही. आपलं हित कशात आहे, त्या देवाचं भजन करण्यामध्ये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता शेवटचं चरण मी सोडवणार आणि बरोबर 10 वाजता कीर्तनाला निरोप देणार. 5-10 मिनिटं वाढली तर चालतील ना, काय अडचण नाही ना. नाही तर बाबाला धोत्रा सहित नेते. कारण नियम पाळले पाहिजेत ना, आपण नियम फॉलो केले पाहिजेत आपले, नाही का. आपण हिंदू धर्मातल्या लोकांनी जर नियम मोडले ते कसं जमल. नाही मोडले पाहिजेत. हो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जगाच्या पाठीवर ज्ञानोबराया इतकं आणि तुकोबराया इतकं ज्ञान कोणी प्राप्त केलं नाही. लक्षात ठेवा, कुणीच प्राप्त केलं नाही. ऐका, ज्या वेळेला बघा तुकोबरायांचा विश्वास कोणावर होता. तुकोबरायांचा विश्वास फक्त जगाच्या मालकावर होता, बाकी कोणावर नव्हता. तुकोबरायांचा विश्वास मुलाबाळांच्यावर नव्हता. तुकोबरायांचा विश्वास धर्मपत्नीवर नव्हता. तुकोबरायांचा विश्वास भावा बहिणीवर सुद्धा नव्हता. पण तुकोबरायांनी ज्या वेळेला संपत्ती सोडायला निघाले त्यावेळेला तुकोबरायांच्या धाकट्या भावाने तुकोबरायांना हाक मारली, बुवा काय करताय. तुकोबरायांनी बारक्या भावाला जवळ घेतलं, कान्होबाला, आणि कान्होबाला विचारलं, काय नाही कान्होबा, संसार इंद्रायणीमध्ये सोडतोय, तुमच्या वाट्याला येईल तेवढा सोडा, माझ्या वाट्याला येईल तेवढा ठेवा. कान्होबाला जवळ घेतलं, खांद्यावर हात फिरवला आणि कान्होबाला सांगितलं, कान्होबा या संसारातलं तुला काय पाहिजे ते सांग, मी द्यायला तयार आहे. तुकोबरायांनी कान्होबाने सांगितलं, मला बामणाची खोरी पाहिजे, मला आंब्याचा मळा पाहिजे, मला चिंचची बाग पाहिजे, मला नदीच्या काठावरचा सुंदर असा असणारा मळा पाहिजे. तुकोबराय म्हणले, कान्होबा समाधान झालं का तुझं. हो समाधान झालं माझं, सोडू का इंद्रायणीमध्ये. सोडा. तुकोबरायांनी सगळा संसार सोडला. तुकोबरायांचा विश्वास कोणावर नव्हता. तुकोबरायांनी संसार ज्या वेळेला इंद्रायणीमध्ये सोडला त्याच वेळेला तुकोबरायांना देव भेटले. आणि ज्या वेळेला तुकोबराया वैकुंठाला निघाले, मंडळी ऐका, बारकाईने दृष्टांत ऐका थोडासा. तुकोबराया वैकुंठाला निघाले. तुकोबरायांनी सर्वांना हाक मारली, ए बाबांनो चला, मी वैकुंठाला निघालोय, येता का माझ्या बरोबर. सगळी माणसं देहू मधली म्हणले, तुकोबराया वेडे झालाय तुम्ही, आम्हाला नाही यायचं तुमच्या बरोबर. तुकोबरायांना वाटलं गावातली माणसं आहेत, भावकीतली माणसं आहेत, नसल कोण येत जवळ, नाही येणार माझ्या बरोबर. तुकोबरायांच्या मनामध्ये प्रश्न पडला, जिच्या बरोबर मी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केले, 7 फेऱ्या मारून जिला मी आणले, ती पत्नी तरी माझी असेल. म्हणून तुकोबराया वाड्यामध्ये गेले. आणि तुकोबराया वाड्यामध्ये गेल्यानंतर तुकोबरायांच्या गळ्यामध्ये विनाय, भगवंताचं भजन चालू आहे. तुकोबरायाने हाक मारली, आवले ए आवले. तुकोबरायांची आवली बाहेर आली. तुकोबराया तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसलेत आणि भगवंताचं भजन चालू आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवली समोर आली आणि तुकोबरायांना विचारलं, बुवा हाक मारली मला. हो गावले. तुकोबरायांची आवली अशी होती, तुकोबरायांच्या समोर आवली आली ना तर तुकोबरायांच्या आवलीच्या डोक्यावरचा पदर सुद्धा पडत नव्हता. काय सांगतोय मी. आता ते फॅशनेबल ड्रेस आल्यात, कुठून पदर येईल बाबा. फॅशनेबल साड्या आल्यात, ते कसं ते राहील. बघा जुन्या, अजून सुद्धा जुन्या काही महिला आहेत, डोक्यावरचा पदर पडून देत नाही, आपल्या मुलाच्या पुढं पडून देत नाहीत. मुलाच्या, बाहेरच्या लोकांचं सोडा, ही संस्कृती महाराष्ट्रातली आहे. अजूनही काही काही गावामध्ये महिला मंदिराच्या पुढे चपल्या घालून जात नाहीत, हातामध्ये काढून नेतात. ही संस्कृती आहे आपली.
तुकोबरायांच्या समोर अवली आली आणि अवलीने विचारलं, मान खाली घालून, हाक मारली बुवा? हो. कशासाठी हाक मारली? तुकोबरायांनी सांगितलं, अवले मी वैकुंठाला निघालो, येते माझ्या बरोबर? तुकोबरायांच्या अवलीने सांगितलं, बुवा नाही जमणार मला यायला, मी जर तुमच्या बरोबर वैकुंठाला आले ना तर या लेकरा बाळांना कोण सांभाळेल? तुकोबरायांना वाईट वाटलं. तुकोबराय मुलाबाळांना विचारायला गेले आणि तुकोबरायांनी मुलाबाळांना विचारलं, ए बाळांनो, वैकुंठाला निघालोय, येता? बाबा नाही जमणार. तुकोबराया खिन्न झाले. तुकोबरायांना खूप वाईट वाटलं आणि तुकोबराया इंद्रायणीच्या तीरावर आले. देहू गावातलं सांगतोय तुम्हाला मी, तुमच्या डोळ्यापुढे प्रसंग येईल. तुकोबराय इंद्रायणीच्या काठावर आले. नांदुरकीचं झाड आहे आणि झाडाच्या खाली दगडावर माझे तुकोबराय बसले आणि देवाचा धावा चालू केला. ऐका, देवाचा धावा चालू केला तर वैकुंठातल्या असणाऱ्या माझ्या भगवान पांडुरंगरायच्या कानावर धावा गेला. तुकोबराय माझा धावा करतायत. कशासाठी करतायत कोणास ठाऊक, पण जाता येत नव्हतं. देव बोलावला तरच जात होतं, न बोलावता देव येत नव्हते. ज्यांच्या पुढे आले त्यांनी सांगितलं, देवा तुला बोलावलं. निळोबरायांनी सांगितलं होतं, बघा हे देवा मी तुझा धावा केला नाही, चल. किती ताकद आहे गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये. देवाला वाटी महाग लावलं होतं निळोबरायांनी. नगर जिल्ह्यामध्ये माझ्या निळोबरायांची समाधी आहे. नगर जिल्ह्यातच आहे ना, पारनेरच्या बाजूला पिंपळनेर गावामध्ये असती माझी सेवा तिथं बरं का. देवाला पाठीमागं लावण्याची ताकद शिष्यामध्ये आहे आणि गुरु आणि शिष्याचं नातं असं घट्ट होतं. तुकोबराया नंदुर्गच्या झाडाखाली देवाचा धावा केला. देवाने गरुडाला पाठवलं तुकोबरायांच्या समोर. आता गरुड कोणाचं वाहन आहे? भगवान पांडुरंगरायचं आहे की नाही. गरुड गेला, तुकोबरायांचं दर्शन घेतलं. तुकोबरायांनी गरुडाकडे पाहिलं आणि गरुडाला विचारलं, गरुडा का आला रे? गरुडाने सांगितलं, मला तुमचं दर्शन घ्यायचंय म्हणून आलोय. मग गरुडा आलाय तर एक काम कर ना. काय काम करू तुकोबराया? सांगा पटकन. जा आणि माझ्या मालकाला घेऊन ये. गरुड क्षणाचा विलंब केला नाही. गरुड उडत 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 हवेत गेला. असणाऱ्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं. जगाचा मालक गरुडाची वाट बघत बसला. स्नान केलं, पुंडलिकाची प्रदक्षिणा केली आणि रावळामधून देव असणारा गरुड आतमध्ये प्रवेश केला आणि भगवंताच्या पायावर नतमस्तक झाला. देव किती परीक्षा घेतो बघा. देवाने गरुडाला विचारलं, ए गरुडा कशाला आलाय? तुकोबरायांनी, गरुडा कशाला आलाय? गरुडाने सांगितलं, देवा सांगावाय. कुणाचा सांगावाय? सांगावा म्हणजे निरोप आहे. कुणाचा सांगावाय? तुकोबरायांचा. काय सांगावाय? तुम्हाला बोलवले. कुठं? देहू मध्ये. क्षणाचा विलंब केला नाही. जगाचा मालक गरुडावर बसला आणि निघाला. भगवंत आणि गरुड निघाले. तुकोबराया डोळे लावून वाट बघत बसले होते आकाशाकडं. तुकोबरायांनी जसं आकाशामध्ये पिवळा पितांबर बघितला तसे तुकोबरायांना आनंद झाला. बघा, जगाचा मालक माझ्यासाठी आला. तुकोबरायांच्या पुढं गरुडावरून देव खाली उतरले. तुकोबरायाची आणि देवाची नजरेला नजर भिडली. दोघंही जवळ येऊ लागले. जसे जसे जवळ येऊ लागले तसं तुकोबरायाने आलिंगन दिलं आणि जगाच्या मालकाने तुकोबरायाला आलिंगन दिलं. काय अधिकार असेल महाराज तुकोबरायांचा? देवाने मिठी मारावी तुकोबरायाला. तुकोबरायांना जवळ घेतलं आणि कडकडून मिठी मारली. हो, तुकोबराया रडायला लागले. याच्यात नवल नाही. तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं, याच्यात नवल नाही. पण जगाचा मालक तुकोबरायांसाठी ढसाढसा रडत होता. याला परमार्थ म्हटलं जातं. जगाचा मालक रडत होता. देवाचे डोळे पुसले माझ्या तुकोबरायांनी, देवाचे, आणि देव रडताय. तुकोबरायांनी सांगितलं, देवा माझ्यासाठी कोणी आलं नाही पण तू आला रे. म्हणून तुकोबरायांनी भंडाऱ्यावर एका अभंगाची रचना केली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. जेवढे संतांचे अनुभव आहेत ना, हे सगळे अभंगामध्ये आहेत, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या. मग तुकोबरायांना वैकुंठाला गेले. काय अधिकार तुकोबरायांचा? आणि ते तुकोबराय म्हणतात, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा, बोलण्याचा. मग आता आपण आपल्या मनाला विचारायचं, आपण करतो काय? आपण काय केलं पाहिजे आणि कशासाठी करायचं? जन्माला आलो कशासाठी? काय केलं पाहिजे आणि करतोय काय? आलो कुठून? आलो कशासाठी आणि जायचंय? कधी विचारलं का मनाला? नाही विचारलं. फक्त नोकरी, धंदा, पाणी, बिझनेस करत बसलो. सर्वसामान्य माणसासारखं जन्माला आलो, मरून गेलो. ह्याच्यापेक्षा आम्हाला काय करता आलं? मग परमार्थ काय? मी मगाशी सांगितलं, कपाळाला गंध, पाठीला, पोटाला, छातीला, मनगटाला गंध चोळून ही भक्ती नाही. भक्तीची व्याख्या अशी आहे, आमच्या संप्रदायाचा नियम असा आहे. म्हणजे तुमचा संप्रदाय आणि आमचा संप्रदाय वेगळा नाही.
पण माऊली ज्ञानोबरांच्या संप्रदायाचा असा नियम आहे की भक्ती म्हणजे काय ही कळली पाहिजे. तर भक्तीची व्याख्या ऐका, कान उघडे ठेवा. भक्ती 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 म्हणजे काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती म्हटलं जातं. देहाचा विसर पडला पाहिजे. हा परमार्थ आहे. पडतो का आमच्या देहाचा विसर? आम्ही हरिपाठ चालू आहे, मोरीत मोरीत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, गार पाणी वत. पुण्याची गणना कोण करी, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. पोरग शाळेत गेले का? हरिपाठ मोरीत बावडा बंब डिरी बिरी, आणि मग बशी वाजली की झाला खाली इंग्लो टांगण मध्ये चढ आला बाई आणा चहा. मग चहा, मग ती लुंगी, अर्धी ढिरी अर्धी खाली. काय परमार्थ चाललाय? देहाचा विसर पडला पाहिजे. तुकोबरायांच्या देहाचा विसर पडायचा. तुकोबराय भंडाऱ्यावर जर नामस्मरण करायला बसले तर तुकोबरायांच्या आसपास वाघ, सिंह सगळे पशु प्राणी यायचे, पण तुकोबरायांना स्पर्श करत का? प्रमाण आहे. नामाच्या चिंतने जळती 12 वाटा विघ्न. मी सांगत नाही, नाम ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला काळ सुद्धा शिवण्याची ताकद नाही. म्हणून नामस्मरण करा आणि नामचिंतन घ्या. नाही तर उगेच काही करत बसू नका. एवढी ताकद या नामामध्ये. पण भगवंताचं नाम पाहिजे बरं का. म्हणून सकाळी उठल्या उठल्या हात समोर घ्यायचे आणि हातामध्ये लक्ष्मीला पाहायचं. कुणाला? इथं बसलेल्या तुमच्या प्रत्येकाच्या बोठामध्ये लक्ष्मी आहे. मी काय हस्तरेषावाला नाही, सांगत नाही, काय कीर्तनातलं सांगतोय. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या बोठामध्ये काय आहे? लक्ष्मी आहे. मध्यभागी सरस्वती आहे आणि इथं देव आहे. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. बघा आपल्या बोटामध्ये काय आहे? सगळ्यांचं सांगतोय मी. आपल्या बोटात काय आहे? लक्ष्मी. मध्यभागी काय आहे? सरस्वती. आणि इथं गोविंद आहे, देव. आपली लक्ष्मी सकाळी उठल्या उठल्या बोट काळ करते. हन ग राचा बाबा कुठला होता ग मुर्दा? आणि नारायण उठला की चुना लावतो. धंदा आहे त्यांचा, धंदा आहे. खरं आहे ना? मग आपले हात पवित्र आहेत. या हातामध्ये लक्ष्मी. किंवा त्याच्यापेक्षा रोज सकाळी उठायचं. आमचे काकडावाले म्हणतात बघा, जीवनातलं दुःख जर तुम्हाला झाडायचं असेल तर एकच सांगायचं, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. रोज सकाळी काकडा म्हणायचा. रोज सकाळी त्या देवाचं भजन करा. त्या देवाला डोळ्यासमोर घ्या. जीवनातलं दुःख जळेल. जीवनात झालेली सेवा माझ्या आईच्या, माझ्या वडिलांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. चुकून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द माझ्या वाणीतून निघाला असेल, माझ्या वाणीचा दोष. जे चांगलं आहे ते माझे प्रातस्मरणीय, प्रातवंदनीय समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांचं आहे, तेवढंच घ्या. माझ्या आईच्या, माझ्या वडिलांच्या चरणावर परत एकदा झालेली सेवा समर्पित करतो. विठ्ठल जय जय, जय जय,